बातमी साताऱ्यातून आहे। साताऱ्यातील पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाची संततधार पाहायला मिळते। कोयना धरणात 61.30 टीएमसी पाणी साठा आहे। शेतकरी भात लागवडीच्या कामांमध्ये व्यस्त असल्याची माहिती। याचाच आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। पाहूया। संततधार पावसामुळे सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरामध्ये जनजीवन काहीसं विस्कळीत झालेलं चित्र पाहायला मिळतंय। गेल्या 4 दिवसापासून पाऊस थांबायचं नाव घेत नाही आणि त्यामुळं आता शेतकरी सुखावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीतच गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती आणि त्यानुसार आता पाऊस आहे तो आता चांगल्या पद्धतीने बरसायला सुरुवात झाल्यामुळं या परिसरामध्ये आता भात लागणीच्या कामांना वेग आलेला पाहायला मिळतंय। सोबतच सातारा जिल्ह्यातलं आणि महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं धरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणामध्ये देखील पाण्याची आवक आहे ते आता मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते। साधारण 24 तासामध्ये 27,982 क्युसेक्स प्रति सेकंद वेगाने पाण्याची आवक आहे ती आता धरणात सुरू आहे। त्यामुळे धरणातील पाणी पातळीत देखील नक्कीच याची वाढ होताना पाहायला मिळते। गेल्या 24 तासामध्ये कोयना नगर येथे 67 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे, तर नवजा या ठिकाणी 85 मिलीमीटर आणि महाबळेश्वरला मात्र 78 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। त्यामुळं आता या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढत असल्यामुळं धरणाच्या पाणी साठ्यात देखील वाढ होताना पाहायला मिळते। 61.30% कोयना धरण हे भरलेलं आहे, टीएमसी भरलेलं आहे आणि त्यामुळं 105.25 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या धरणात आता पुरेसा पाणी साठा पिण्यायुक्त झालेल्यामुळं या ठिकाणी आता सिंचन आणि सोबतच वीज निर्मितीसाठी पाण्याची आवक आहे ते पाण्याची गरज आहे ती त्या निमित्तानं पाहायला मिळते। शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।